नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन, ज्याला आपण माहिती विश्लेषण किंवा DI असं म्हणतो। डाटा इंटरप्रिटेशन पार्ट 9, ज्यामध्ये आपण DIच्या काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण याच टॉपिकवर म्हणजे DIवर आधारित 8 व्हिडिओ बनवलेले आहेत। ते सुद्धा तुम्ही आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याच्या लिंक मिळतील। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण DIचे सराव प्रश्न बघूयात। प्रश्न पाहूयात आपण। एका गावात 30 कुटुंबांनी एका दिवशी घेतलेल्या दुधाचे प्रमाण लिटरमध्ये दिले आहे। त्यावरून प्रत्येक कुटुंबाने घेतलेले सरासरी दूध किती? बघा, कुटुंबांची संख्या दिली आहे 4, 6, 12, 7, 1 आणि दूध लिटरमध्ये दिलं आहे 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, 4 लिटर, 5 लिटर। हा प्रश्न आहे। हे जे कलरमध्ये केलं आहे हे DTP मी माझ्या सोयीसाठी केलं आहे, लिहायला थोडंसं जड जातं म्हणून। आता प्रश्न आपण कसा सॉल्व करायचा ते समजून घेऊया। काय आहे, कुटुंबांची संख्या आहे 4, प्रत्येकाने 1-1 लिटर दूध विकत घेतलं, एकूण दूध घेतलं गेलं 4 लिटर। 6 कुटुंबांनी काय केलं, 2-2 लिटर दूध घेतलं, एकूण दूध किती आलं 12 लिटर। 12 कुटुंबांनी दूध घेतलं 3-3 लिटर, 12 × 36, 7 × 28 आणि 5 × 5। एकूण कुटुंब होते 30, एकूण दूध घेतलं गेलं 85 लिटर। जर यांचा भागाकार केला तर येईल 2.83 लिटर, म्हणजे प्रत्येक कुटुंबाने 2 लिटर आणि वरती 83 ग्रॅम दूध घेतलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे आपला की A, B आणि C या तिघांनी मिळून व्यवसाय सुरू केला। सुरुवातीला तिघांनी प्रत्येकी 20,000 रुपये गुंतवले। A ने 5 महिन्यानंतर 4,000 रुपये काढले, B ने 6,000 काढले, तर C ने 5,000 रुपये आणखी गुंतवले। तर वर्षाच्या शेवटी 68,500 रुपये जो फायदा झाला त्यात Aचा हिस्सा किती? बेसिक मांडणी समजून घ्या। पहिले ABCची 5-5 महिन्याची काय झालं, इन्व्हेस्टमेंट सारखीच आहे, 1 लाख 1 लाख 1 लाख। एकूण एका वर्षात 12 महिने, पहिल्या 5 महिन्याची ही इन्व्हेस्टमेंट, नंतरच्या 7 महिन्यात किती इन्व्हेस्टमेंट केली एका एकानं आपण पाहूयात। Aची इन्व्हेस्टमेंट पहा, 20,000तून 4,000 काढले, खाली राहिले 16,000, किती महिन्यासाठी 7 महिन्यासाठी, 16 7 112, 1,12,000 इन्व्हेस्ट केले। B ने 6,000 काढले, खाली राहिले 14,000, 14 7 98,000 इन्व्हेस्ट केले। C ने आणखी 5,000 रुपये टाकले, म्हणजे 25,000 झाले 7 महिन्यासाठी, 25 7 175, 1,75,000ची इन्व्हेस्टमेंट केली। आता ABCची पूर्ण 12 महिन्याची एकूण वर्षाची इन्व्हेस्टमेंट पहा। Aची इन्व्हेस्टमेंट आहे 2,12,000, Bची इन्व्हेस्टमेंट आहे 1,98,000, Cची इन्व्हेस्टमेंट आहे 2,75,000। मग आपण काय केलं, कॅल्क्युलेशन सोपं जाण्यासाठी तिघांची वरचे 3-3 झिरो कट केले, करता येते, तिघांनाही सारख्याच संख्येने भागितले। पुढे पहा, Aचा हिस्सा आला 212, Bचा आला 198, Cचा आला 275, कशापैकी 685 पैकी, बरोबर आहे। याचेही आपण 2 झिरो काय केले होते ते आता आपलं काढायचे, कारण की 68,500 होतं ना। मग पहा, आता 68,500 ही एकूण टोटल जी आली होती, याला 685 ने भागितलं, 2,12,000 रुपये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आणि तो झाला त्याचा फायदा। म्हणजे एकूण फायद्यामध्ये 2,12,000 कोणाला भेटले, Aला भेटलेले आहे। त्याचप्रमाणे आपण B आणि C ला काढू सुद्धा शकतो। आता आपल्याला प्रश्न आहे की प्रश्न 3 व 4 हा आलेखावर आधारित आहे। विद्यार्थी उपस्थिती Y अक्षावर दिली आहे। आता पहा, जून महिन्यामध्ये 60% विद्यार्थी उपस्थित होते, म्हणजे 40% अनुपस्थित होते। जुलैमध्ये 75% उपस्थित होते, म्हणजे 25% गैरहजर आहे। ऑगस्टमध्ये 80% उपस्थित आहे, 20% गैरहजर आहे। सप्टेंबरमध्ये 65% हजर आहे, 35% गैरहजर आहे आणि ऑक्टोबरमध्ये 90% हजर आहे, 10% गैरहजर आहे। आता पहिला प्रश्न आहे आपला, ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती किती आहे, 90, ओके। जुलै महिन्याच्या विद्यार्थी उपस्थितीच्या शेकडा कितीने जास्त आहे, जुलैची किती आहे बघा, जुलै हा 75, म्हणजे वजा 75, किती आले 15। मग आता जुलैपेक्षा कितीने जास्त आहे बघा, जुलैच्या 75ला किती 15, तर 100ला किती, 100ला किती, टिक मार्क। मग आता तिरपा गुणाकार करायचा आहे, मग करूयात आपण तिरपा गुणाकार। बघा काय केलं आपण, सरळ सरळ 100 गुणेला 15 छेदात 75,
15 एक 15, 15 5 75, 5 एक 5, 5 2 10, शून्याला 0. 20% जास्त आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला की 5 महिन्यातील विद्यार्थ्यांची शेकडा सरासरी अनुपस्थिती किती, जी आपण आत्ता काढली होती. बघा, जूनमध्ये 60% विद्यार्थी उपस्थित आहे, म्हणजे जूनचे अनुपस्थित किती आहे 40. ओके. जुलैचे पहा 75% आलेले आहेत, म्हणजे अनुपस्थित किती आहे 25. मग तसंच आपण ऑगस्टचे काढले, ऑगस्टचे 80 आले, 20 बाकी आहेत. नंतर पुढे सप्टेंबरचे 65 आलेत, 35 बाकी आहेत. आणि ऑक्टोंबरचे 90 आले, म्हणजे 10 बाकी आहे. किती महिने एकूण 5 भागेला 5. यांची बेरीज किती झाली 130 भागेला केलं 5, तर आपल्याला उत्तर मिळतं 26. म्हणजे सरासरी 26% विद्यार्थी अनुपस्थित आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर येणार आहे. आपला पुढचा 5वा प्रश्न आहे DIचे एकूण 31 ते 35 या क्रमांकावरती 5 प्रश्न प्रत्येक वर्षी विचारले जाते. जर DI टॉपिक आपण थोडासा काळजीपूर्वक केला, ज्यामध्ये स्तंभालेख, जोडस्तंभालेख, हिस्टोग्राफ, पाय चार्ट, वृत्तालेख हे सगळं जर आपण केलं आणि अशा प्रकारची एक मांडणी, तर आपल्याला कन्फर्म 10 मार्क मिळतात. काय दिलं आहे आपल्याला की श्री बक्षी यांनी अशा प्रकारे त्यांचे मृत्यूपत्र तयार केले. पत्नी 40%, मुलगी 30%, मुलगा 25% आणि 5% देणगी. हेच पाय चार्टवर दर्शवण्यासाठी मुलीच्या वाट्याच्या केंद्रापाशी असलेल्या कोणाचे माप काय असेल. मग आता बेसिक थीम समजून घ्या. पाय चार्ट म्हणजे हा गोल हा 360 अंशाचा असतो, तर त्यातील त्यांचं असं म्हणणं आहे 30% म्हणजे किती. आता समजा हा अंश किती आहे आपल्याला ते निवडायचं आहे. एकूण पाय चार्ट आहे 360 अंश, मुलगी 30%, मग 360चे 30% जर काढले तर मिळतो 108 अंश. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर येणार आहे. आता बघा, जी महाराष्ट्र सेट MS सेट सराव परीक्षा 2024 आहे, जी 7 एप्रिल 2024ला होणार आहे, यासाठी आपण एक 15 सराव पेपर PDF स्वरूपात व्हॉट्सअपला पाठवणार आहोत, ज्याची फीस 500 रुपये आहे, जी तुम्हाला 98 23 24 71 91 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचे. तिथे नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. तर आपण एक टाइम टेबल ठरवलेला आहे. 24 डिसेंबरपासून आपली ही सिरीज सुरू होत आहे. सकाळी 11 वाजता तुम्हाला पेपर मिळेल, दुपारी 2 वाजता त्याची ॲन्सर की आणि संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. आता हे पेपर कधी कधी होणार आहे, तर 24 डिसेंबरपासून प्रत्येक पुढचे कंटिन्यू 15 रविवार, म्हणजे शेवटचा पेपर हा 31 मार्च 2024ला होणार आहे. सकाळी 11 वाजता सेम टाइम टेबलप्रमाणे पेपर मिळेल. जर हा व्हिडिओ तुम्ही नंतर पाहत आहात तरी काही अडचण नाही. त्या तारखेपर्यंत झालेले पेपर तुम्हाला लगेच फीस भरल्यानंतर मिळेल व राहिलेले पेपर पुढच्या प्रत्येक रविवारी मिळेल. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.